ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की कौमुदगी गदेनं श्रीकृष्णाने दंतवक्त्राच्या छातीवर प्रचंड प्रहार केला, तेव्हा त्याचा मृत्यू झाला आणि सर्वांच्या देखतच दंतवक्राच्या मृत शरीरातनं एक सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून श्रीकृष्णांच्या मध्ये सामावून गेली. अशा रीतीनं जय विजय यांचे 3 युगातील 3 जन्म संपले. प्रत्येक वेळेला त्यांचा उद्धार भगवंतानी केला. सत्ययुगामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूंचा उद्धार वराह भगवान आणि नरसिंह भगवंतांनी केला. त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण यांचा उद्धार श्रीरामाने केला आणि द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र यांचा उद्धार श्रीकृष्णाने केला आणि जय विजय आपल्या शापातून मुक्त होऊन भगवंतांच्या सेवेमध्ये पुन्हा हजर झाले. कौरव पांडवांच्यातला कलह वाढत चालला होता. तेव्हा बलरामाने ऐकलं की आता कौरव पांडव युद्ध करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेनं तीर्थयात्रेचा बहाणा करून बलरामदादा द्वारकेतनं बाहेर पडले. प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केलं आणि सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेनं निघाले. ते अनुक्रमे बिंदुसर, त्रितकुप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ, पूर्ववाहिनी सरस्वती नदी इत्यादी तीर्थक्षेत्रावर गेले आणि नंतर जिथं अनेक ऋषीमुनी ज्ञानयज्ञ करीत होते त्या नैमिषारण्यामध्ये गेले. दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषीमुनी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले, त्यांचं स्वागत केलं. योग्यतेनुसार नमस्कार करून आणि आशीर्वाद देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर सर्व ऋषीमुनींनी बलराम देवांची पाद्यपूजा केली. तेव्हा बलरामदादांना दिसलं की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेलाच आहे. सूत कुळात जन्मलेला असून सुद्धा रोमहर्षण ब्राह्मणांच्या पेक्षाही उच्च आसनावर बसलेले दिसले आणि आपण ब्राह्मणांसह आलो असता त्यांनी आपल्याला उठून नमस्कारही केला नाही, स्वागतही केलं नाही. त्यामुळं बलरामदादांना रोमहर्षणांचा अत्यंत क्रोध आला आणि ते म्हणाले, हा रोमहर्षण प्रतिलोम आहे, तरी सुद्धा श्रेष्ठ ब्राह्मणांच्या पेक्षा तसंच धर्माचं रक्षक असलेल्या आमच्यापेक्षा उच्च आसनावर बसलाय. हा अत्यंत अविवेकी आहे आणि मृत्यूदंडास पात्र आहे. व्यासांचा शिष्य असून सुद्धा हा उद्दाम आहे, गर्विष्ठही आहे, पापी आहे. अशा लोकांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतलेला आहे. खरं म्हणजे बलरामदादा तीर्थयात्रा करत असल्यामुळं त्यांना दुष्टांचा वध करण्यापासून ते परावृत्त झाले होते. पण अतिशय रागाने त्यांनी दर्भाची एक काडी रोमहर्षणांच्याकडे टाकली आणि तेवढ्यानेच त्यांचा मृत्यू झाला. हे पाहून सर्व ऋषी हळहळले. देव बलरामांना ते म्हणाले, प्रभू, फार मोठा आपण अधर्म केलाय. हे रघुनंदना, आम्हीच त्यांना ब्रह्मासन दिलेलं होतं आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही आम्ही दिलेलं होतं. आपल्या हातून अजाणतेपणानं का होईना ही ब्रह्महत्या झाली आहे. तेव्हा आपल्या इच्छेनं या ब्रह्महत्येचं आपण प्रायश्चित्त घ्यावं, त्यामुळे लोकांना धडा मिळेल. बलरामदेव म्हणाले, लोकांच्या पुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येसाठी मी प्रायश्चित्त नक्की घेईन. त्यासाठी मला प्रथम श्रेणीचं प्रायश्चित्त सांगावं. तुम्ही ह्या सुताला काय देऊ इच्छिता ते मला सांगा. मी माझ्या योगमायेनं सर्व काही त्याला देईन. तेव्हा ऋषी म्हणाले, हे बलरामदेवा, आपण असं करा की ज्या योगे आपलं शस्त्र, पराक्रम आणि याचा मृत्यू सुद्धा व्यर्थ होणार नाही, शिवाय आमचं वरदानही खरं ठरेल. हे ऐकून बलरामदादा म्हणाले, ऋषीनो, वेदवचन असं आहे की आत्माच पुत्राच्या रूपानं जन्म घेतो, म्हणून रोमहर्षणांच्या जागी त्यांचा पुत्र आपल्याला ह्यापुढील कथा सांगेल. तसंच त्याला दीर्घायुष्य, इंद्रियांची शक्ती आणि बल
प्राप्त होईल. अजाणतेपणानं माझ्यातनं जो अपराध घडलाय त्याचं प्रायश्चित्त मी घेईनच. तेव्हा मला कृपा करून काय प्रायश्चित्त घ्यायचं ते सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, हे यदुनंदना, आम्हाला बलवल नावाचा इलवलचा पुत्र भयंकर त्रास देतो. त्या पाप्याला आपण मारा. त्यानंतर आपण एकाग्र चित्तानं तीर्थामध्ये स्नान करीत 1 वर्षापर्यंत भारतवर्षाची प्रदक्षिणा करा. त्यामुळं आपण शुद्ध व्हाल. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावात सुरू झाला. धुळीचा वर्षाव व्हायला लागला. सगळीकडं दुर्गंधी यायला लागली. त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बलवल नावाच्या दानवानी मलमूत्र टाकलं, अपवित्र वस्तू टाकल्या. त्याला पाहून बलरामाने शत्रुसेनेचा संहार करणारं मुसळ आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगरांचं स्मरण केलं. तत्काळ ती दोन्ही शस्त्र तिथं आली. आकाशात संचार करणाऱ्या बलवलाला बलरामाने आपल्या नांगराच्या टोकानं ओढून घेतलं आणि त्याच्या डोक्यावर अत्यंत क्रोधानं मुसळाचा घाव घातला. त्यामुळं कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहत असलेला तो बलवल आर्त किंकाळी फोडीत जमिनीवर कोसळला. तेव्हा भाग्यवान मुनींनी बलरामांची स्तुती केली, त्यांना अनेक आशीर्वाद दिले. त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम काही ब्राह्मणांच्यासह पुढील यात्रेला निघाले. वाटेत त्याने ऐकलं की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पुष्कळशा क्षत्रियांचा संहार झाला आहे. हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला असं त्यांना वाटलं. म्हणून ते पुन्हा युद्धभूमीवर आले. त्यावेळी भीमसेन आणि दुर्योधन हातात गदा घेऊन एकमेकांच्यावर विजय मिळवण्यासाठी क्रोधानं निरनिराळे पवित्र घेत होते. आणि त्यांना पाहून बलरामदादा म्हणाले, हे दुर्योधना, हे भीमसेना, तुम्ही दोघेही तुल्यबळ वीर आहात. त्यापैकी भीमसेनामध्ये ताकद अधिक आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचं कौशल्य अधिक आहे असं मी मानतो. म्हणून सारखेच बळ असणाऱ्या तुमच्यापैकी एकाचा जय आणि दुसऱ्याचा पराजय होईल असं मला वाटत नाही. म्हणून हे व्यर्थ युद्ध थांबवा. परीक्षिता, बलरामांचं म्हणणं बरोबर होतं, पण दोघांच्यातलं वैर इतकं वाढलं होतं की त्यांनी ते ऐकलं नाही आणि एकमेकांशी ते लढतच राहिले. तेव्हा त्यांचं प्रारब्धच तसं आहे असं म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता बलराम द्वारकेला परतले आणि उग्रसेन आणि प्रियजनांना भेटले. बलराम दादा त्यानंतर पुन्हा नैमिषारण्यात अनेक यज्ञ करण्याकरता गेले. सर्वसमर्थ भगवान बलरामाने तेथी असलेल्या सर्व ऋषींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला आणि सर्वांना अत्यंत आनंदी केले. तेव्हा परीक्षित म्हणाला, गुरुवर्य, अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या मंगलमय लीला आहेत त्यांचं वर्णन आम्ही ऐकू इच्छितो. शुकमुनी म्हणाले, राजन, भगवान श्रीकृष्णांचा एक ब्राह्मण मित्र होता. सांदीपनी आश्रमात रथातून जाताना अचानक रथ थांबला. मागं बसलेल्या बलराम कृष्णाने रथ का थांबला म्हणून पाहिलं तर वाटेवर एक मुलगा पायातला काटा काढताना दिसला. त्या क्षणी कृष्ण रथातून उतरून त्याच्याकडं धावला आणि त्याच्याजवळ बसून म्हणाला, मित्रा, मी काटा काढू काय? तेव्हा आश्चर्यचकित झालेला तो ब्राह्मण पुत्र म्हणतो, किती छान, तू मला मित्र म्हणलंस. माझ्या पायातील काटा निघालाय. आता मी हळूहळू जातो. मित्रा, तुझं तर नाव काय आहे ते मला सांग. तेव्हा कृष्ण म्हणतो, मी श्रीकृष्ण सांदीपनी आश्रमात जात आहे. तेव्हा तो ब्राह्मण पुत्र म्हणतो, मी सुद्धा सांदीपनी आश्रमातच जाणार आहे, पण जरा वेळ लागेल. तुम्ही पुढे जा, आपण तिथंच भेटू. सांदीपनी आश्रमात ब्राह्मणपुत्र सुदामा आणि श्रीकृष्ण बलराम एकत्र शिकले. श्रीमद भागवतमध्ये श्रीकृष्णांचा ब्राह्मण मित्र होता असंच म्हणलंय. त्याचं नाव सुदामा होतं हे सांगितलेलं नाही आहे. पण दक्षिण भारतामध्ये तमिळ भागवत जे आहे त्यामध्ये त्याचं नाव कुचैल असं आहे. ज्याचे कपडे मलिन असतात त्याला कुचैल म्हणतात. गरिबाचे कपडे मलिनच असतात म्हणून कुचैल नाव ही सार्थ आहे. मग हे सुदामा नाव कुठून आलं बरं? तर सुदामा कथेचा जो दशमस्कंधातील 80वा अध्याय आहे त्याच्या समाप्तीच्या वेळी
श्री व्यासाने लिहिलेलं आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे श्रीदामचरिते. त्यावरून सिद्ध होतं की त्या ब्राह्मण मित्राचं नाव श्रीदामा असं होतं आणि त्या श्रीदामातच पुढं सुदामा असं नाव पडलं. गोकुळात श्रीकृष्णांचा श्रीदामा नावाचा एक मित्रही आहे, पण तो गोकुळातील श्रीदामा हा राधाराणीचा भाऊ आहे. सुदामाच्या पत्नीचं नाव सुशीला असं आहे. सुदामा मोठा तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी, शांतचित्त, जितेंद्रिय होता. गृहस्थाश्रमात असून सुद्धा तो प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यावरच संतुष्ट असे. तो अयाचक वृत्तीनं राहत होता, वागत होता. संपूर्ण दिवस तो प्रभुचिंतन, प्रभुसेवेतच घालवत असे. तो आपल्या ज्ञानाचा उपयोग, विद्येचा उपयोग धनासाठी नाही तर भगवंतांच्या सेवेसाठी करत असे. भागवतात म्हणलेलं आहे, कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. एक ब्राह्मण कृष्णाचा मित्र होता. तो ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांतचित्त आणि जितेंद्रिय होता. ब्रह्मज्ञान हीच त्याची संपत्ती होती. भागवतात सुदामाला दरिद्री म्हणलेलं नाही. सुदामाची पत्नी सुशीला ही पतिव्रता पतिंप्राह म्लायता वदनेन सा दरिद्रासीद मानासा वेपमानाभिगम्यच. म्हणजे दारिद्र्याने ग्रासलेली ती दुःखी पतिव्रता एके दिवशी भुकेनं व्याकुळ होऊन कापत कापत पतीजवळ गेली आणि खिन्न चेहऱ्याने म्हणाली, पतिदेवा, साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत. ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत. ते ब्राह्मणांचे भक्त आहेत. आपण त्यांच्याकडे जा. आपण कुटुंबवत्सल असून दरिद्री आहात हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील. सुदाम्याच्या पत्नीचं नाव सुशीला होतं. ती महान पतिव्रता होती. नेसायला एकच वस्त्र आणि खायला काहीही नसताना सुद्धा ती पतीवर अत्यंत प्रेम करीत होती. सकाळी ती मुलांना गंगेवर स्नानाला घेऊन जायची. मुलांना ती भरपूर गंगाजल प्यायला सांगायची आणि मुलं सुद्धा पोट फुगेपर्यंत पाणी प्यायचे. घरी आल्यावर मुलं सांगत, आई आम्हाला भूक नाही. संध्याकाळी सुदामा मुलांना आपल्या रसाळ वाणीनं श्रीकृष्ण लीला सांगत असत. तेव्हा मुलं तहान भूक विसरून श्रीकृष्ण कथा ऐकता ऐकता उपाशी पोटी निजत असत. त्यानंतर सुदामा आणि सुशीला भगवंतांचं नामसंकीर्तन, भजन करत असा त्यांचा गृहस्थाश्रम संन्यासाश्रमापेक्षा श्रेष्ठ होता. पृथ्वीवरील भूभार कमी करण्यासाठी श्रीकृष्णाने महाभयंकर असं महाभारताचं युद्ध घडवून आणलं. कारण भगवंतांचा अवतारच भूभार कमी करण्यासाठी होता. आता उन्मत्त झालेल्या यादवांना ब्राह्मणांच्याकडून कुलाचा विनाश होण्यासाठी शाप देण्याची योजना श्रीकृष्णाने केली होती. स्वधामाला जाण्यापूर्वी सर्व आवरावर त्यांना करायची होती. कुणाला काही द्यायचं राहिलंय का याचा ते विचार करत शांत बसले होते. आणि एकदम त्यांना आठवण सुदामेची झाली. सुदामाला तीव्रतेनं त्यांना भेटावंच वाटलं, पण त्यांना खात्री होती सुदामा काही आपल्याला भेटायला येणार नाही. म्हणून भगवंतांनी यतिवेश धारण केला. सुदामा घरी नसताना सुदामाच्या झोपडी पुढं यती भिक्षा मागण्यासाठी गेले. ओम भवती भिक्षां देही असं म्हणल्यावर सुदामा पत्नी सुशीला बाहेर आली. अत्यंत हसतमुख, प्रसन्न, समाधानी चेहरा, अपूर्व तेज, अत्यंत स्वाभिमानी, दिव्य कांतीची मुखकमलावर तृप्ती विलसत असलेली सुशीला बाहेर आली आणि सुशीलाने यतींना पाहिलं. यतींना पाहून ती अत्यंत आश्चर्यचकित झाली. ही यती आहेत का भगवंत आहेत? मेघश्याम वर्ण, तेजस्वी अजानुबाहू, चेहऱ्यावर विलक्षण हास्य असलेला यती पाहून सुशीला मंत्रमुग्ध झाली. आपलं जीवन यालाच समर्पित करावं असं तिला वाटलं, पण ती लगेच भानावर आली. तिने यतींना वंदन केलं. आपण इतकं दरिद्री असून सुद्धा आपल्याकडं यती भिक्षा मागण्याकरता कसे काय आले? आपल्याकडं काहीही नाही हे जाणून सुद्धा यती भिक्षा मागण्यासाठी आपल्या दारात आलेत. तेव्हा ती अत्यंत
विनयानं यतीना सांगती, आपण थोडा वेळ थांबावं. माझे पती भिक्षा मागायला गेलेले आहेत. त्यांनी भिक्षा आणल्यानंतर मी तुम्हाला भिक्षा वाढेन. तोपर्यंत ह्या आसनावर बसावे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.